नमस्ते. तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची डाळ करून दाखवणार आहे. याला मोरिंगा असेही म्हणतात. यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पचन सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि तसेच याचे बरेच फायदे आहेत. तर चला बघूया शेवग्याच्या शेंगाची डाळ. तर शेवगा स्वच्छ धुवून ठेवले आहेत, पाण्यात भिजवून ठेवले आहेत मी त्याला आणि त्याची वरची साल काढून ठेवलेली आहे. तूरची डाळ घेतलेली आहे, ती मी 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवलेली होती. अगोदर डाळीला चांगली शिजवून घेऊया. जितकं डाळ असेल तेवढंच डबल पाणी घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया आपण त्याला. मिक्स करून घेतल्यानंतर कुकरला आपण 2 ते 3 शिटी लावूया. 2 ते 3 शिटी झाल्यावरती कुकर साईडला ठेवूया. आता एका टोपमध्ये मी तेल टाकलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकली आहेत मी. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. थोडंसं हिंग स्वादानुसार टाकूया आपण. हिंग टाकल्यावरती आपण मिरची टाकूया. आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला असं पाहिजे तुम्ही 3-4 मिरच्यासुद्धा टाकू शकता. मी इथे 1 ते 2 मिरच्या घेतल्या आहेत. टोमॅटो मी परत टाकत आहे. छान मिक्स करून घेऊया आपण. मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण त्याला. टोमॅटो छान परतला की नावापुरते आपण थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकूया. परतवून घेऊया त्यालाही. आता आपली शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकूया. डाळलासुद्धा त्या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आपले शेंगे म्हणजे शेवग्याच्या शेंगा. आता याला 5 ते 10 मिनटं उकळू देऊया, म्हणजेच आपल्या शेंगासुद्धा शिजले जातील. शेंगा छान शिजल्यावरती गार्निशिंगसाठी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. छान मिक्स करून घेऊया. तर रेडी आहे आपली शेवग्याच्या शेंगाची डाळ. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हीसुद्धा ही डाळ नक्कीच ट्राय करा.